Hello friend, today we'll discuss about lecture number 35, trigonometric function. In this trigonometric function, problem depend on inverse trigonometric function. विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हा चॅप्टर चालू केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला सरांनी इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये त्याचे डेफिनेशन आणि प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच हे शिकवलेल्या होत्या. साध्या फंक्शनमधलं जे आपलं जनरल फंक्शन असेल ते जनरल फंक्शनमधला डोमेन आणि रेंज, समजा जनरल फंक्शनमध्ये जर डोमेन असेल तर इन्व्हर्समध्ये रेंज होईल, त्याच्यामध्ये जर रेंज असेल तर इकडे डोमेन होईल. या दोघांमधला फरक आहे. एकदम सिंपल असा कन्सेप्ट तुम्ही काल शिकलेले होते. आज आपण इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या महत्त्वाच्या प्रॉपर्ट्या शिकणार आहेत. त्या प्रॉपर्ट्यावर तुमचे प्रॉब्लेम डिपेंड आहे. मग कालचा जो तुमचा कन्सेप्ट आहे की बा प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच, तेवढा जरी कन्सेप्ट तुम्हाला समजला, बाकीचा नाही समजला तरी चालते. विदाऊट प्रूफ आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हा कन्सेप्ट शिकायचा आहे. आता आपल्याला या ठिकाणी 5 ते 6 प्रॉपर्ट्या असतील. याचं काम आपल्याला प्रॉब्लेममध्ये येणार आहे. त्याच्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांनी शांततेने लक्ष द्या. प्रॉपर्टीज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, एका प्रॉपर्टीमध्ये 4 ते 5 घेणार आहे आपण. इफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -1 लेस दॅन ऑर इक्वल टू 1, एक्सची किंमत -1 आणि 1 याच्यामध्ये लाईक झालेली असेल आणि एक्सची किंमत नॉट इक्वल टू 0 असेल, त्यावेळेस साइन इन्व्हर्स ऑफ -x याची येणारी व्हॅल्यू कोसेक इन्व्हर्स ऑफ 1/x एवढी असते. म्हणजे इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ साइन इन्व्हर्स 1/x याची किंमत किती असते तुमची? साइन इन्व्हर्स एक्सची किंमत कोसेक इन्व्हर्स 1/x. वेगळ्या भाषेत जर म्हणायचं झालं तर कोसेक इन्व्हर्स एक्स काय असेल? साइन इन्व्हर्स 1/x. ही प्रॉपर्टी आपल्याला समजली पाहिजे, याचं आपल्याला काम येते. इव्हन दो आपल्याला याचं काम सेकंड पेपरमध्ये डेरिव्हेटिव्ह शिकताना इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये सुद्धा काम पडते. त्याच्यामुळे लक्ष द्या. दुसरी प्रॉपर्टी, मेन प्रॉपर्टी 1, त्याच्यामधला दुसरा रूल आहे तुमचा. इफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -1 लेस दॅन ऑर इक्वल टू 1, कंडिशन सेम आहे. एक्स नॉट इक्वल टू 0 आहे. या ठिकाणी देन या ठिकाणी कॉस इन्व्हर्स एक्स असेल तर याचं येणारं उत्तर सेक इन्व्हर्स 1/x येते. और दुसऱ्या भाषेत जर तुम्हाला असं म्हणायचं असेल सेक इन्व्हर्स एक्स असेल तर याला तुम्ही कॉस इन्व्हर्स 1/x असं लिहिलं तरी चालते. पण मॅक्सिमम केसेस आपण हा फॉर्म्युला यूज करतो, हा रेअरर केसमध्ये यूज करतो. तरी आपल्याला माहीत असलं पाहिजे की यामध्ये काय घडते. तुम्हाला एक नवीन पॉईंट येईल डेरिव्हेटिव्हमध्ये शिकवताना सर डिफरन्शिएशनमध्ये, की दिलेल्याच एखाद्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा, तर तो साइन कॉस टॅनमध्ये असलेला पाहिजे. मग त्यामध्ये काय होईल तुमचा सेक इन्व्हर्स 1/xला तुम्ही काय लिहिणार? कॉस इन्व्हर्स एक्स आणि मग डेरिव्हेटिव्ह काढणार. समजा कोसेक इन्व्हर्स 1/xला तुम्ही काय करणार? साइन इन्व्हर्स एक्स काढणार आणि मग डेरिव्हेटिव्ह काढणार. त्याच्यामुळं आपल्याला पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही ठिकाणी हा कन्सेप्ट आपल्याला कामात पडतो. त्याच्यानंतर आपल्या जो तिसरी कंडिशन आहे पहा, या ठिकाणी तिसऱ्या कंडिशनमध्ये काय दिलेलं आहे? तिसऱ्या कंडिशनमध्ये एक्सची व्हॅल्यूची कंडिशन 2 दिलेले आहे तुमच्या पहा. जर टॅन इन्व्हर्स एक्स असेल तर याचं येणारं उत्तर हे कॉट इन्व्हर्स 1/x असते. पण केव्हा? ज्यावेळेस एक्सची किंमत 0पेक्षा लहान असेल त्यावेळेस. हे केव्हा असेल तुमचा? द व्हॅल्यू ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन 0. आता समजा जर एक्सची किंमत लेस दॅन 0 असेल तर मग टॅन इन्व्हर्स एक्सचं उत्तर काय आहे ते पहा. टॅन इन्व्हर्स एक्स मस्ट बी इक्वल टू पाय मायनस कॉट इन्व्हर्स 1/x. मायनस पाय प्लस कॉट इन्व्हर्स 1/x. थोडीशी कंडिशन वेगळी तुमच्या टॅनमध्ये. जर तुमचा टॅन इन्व्हर्स 1/x असेल तर याचं येणार उत्तर येते कॉट इन्व्हर्स 1/x केव्हा? एक्स ग्रेटर दॅन 0 असेल. जर एक्सची किंमत जर 0पेक्षा लहान असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला टॅन इन्व्हर्स एक्स दिलेला असेल, त्याला तुम्ही मायनस पाय प्लस कॉट इन्व्हर्स 1/x असं लिहू शकतात. आपल्याला या प्रॉपर्टीचं काम भविष्यामध्ये पडते. त्याच्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्ष द्या. आपल्याला महत्त्वाचं कन्सेप्ट सर सांगून राहिलेले आहे. म्हणजे पहिल्या प्रॉपर्टीमध्ये 1, 2, 3 टर्म आल्या. म्हणजेच कोसेक इन्व्हर्स 1/x असेल तर साइन इन्व्हर्स एक्स, सेक इन्व्हर्स 1/x असेल तर कॉस इन्व्हर्स एक्स. आता इथं कॉट इन्व्हर्स 1/x आहे आणि एक्स ग्रेटर दॅन 0 असेल तर टॅन इन्व्हर्स एक्स असेल. आता तुमची एक्सची किंमत लेस दॅन 0 असेल आणि टॅन इन्व्हर्स एक्स दिलेला असेल तर मायनस पाय प्लस कॉट इन्व्हर्स 1/x अशी ही पहिली प्रॉपर्टी आहे. याचं काम आपल्याला प्रॉब्लेममध्ये पडते. आता प्रॉपर्टी दुसरी, प्रॉपर्टी 2मध्ये काय दिलं पहा, रोमन अंकामधला 2 लिहिलेला आहे आणि या ठिकाणी सरांनी इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये मायनस साईन कन्सिडर केलेली.
जसं तुम्ही आपण जनरल ट्रिग्नॉमेट्रीमध्ये काय म्हणतो पहा बरं, साईन ऑफ मायनस थिटा असेल तर मायनस साईन थिटा, कॉस ऑफ मायनस थिटा असेल तर कॉस थिटा. त्याच टाईपच्या आपल्याला इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमधल्या निगेटिव्ह टर्म काढायचे आहे. पण ही टर्म आणि या टर्ममध्ये फरक असते. पहा, साईन ऑफ मायनस थिटा मायनस साईन थिटा येतो, कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटा येतो. इथं तसं नाही, थोडं अलग येते. पहा, साईन इनवर्स ऑफ मायनस एक्स म्हणजे काय, मायनस साईन इनवर्स ऑफ एक्स, एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -1 लेस दॅन ऑर इक्वल टू 1. हा झाला पहिला. म्हणजे इथं काही प्रॉब्लेम नाही. साईन इनवर्स ऑफ मायनस एक्स असेल तर डायरेक्ट मायनस साईन इनवर्स एक्स तुम्हाला त्या ठिकाणी लिहू शकतात. त्याच्यानंतर जर समजा इथं टॅन इनवर्स एक्स असेल, पहा मित्रांनो, टॅन इनवर्स ऑफ मायनस एक्स असेल तर याचं उत्तर येते मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्स. म्हणजे टॅन इनवर्स ऑफ मायनस एक्स असेल तर काय असेल, मायनस टॅन इनवर्स ऑफ एक्स. या ठिकाणी तुमच्या एक्सची कंडिशन कशी असते पहा, इथं द व्हॅल्यू ऑफ एक्स इज बिलॉंग्स टू आर, म्हणजे एक्स हा रिअल नंबर जे रिलेटेड असला पाहिजे. आणि इथं एक्सची किंमत -1 पेक्षा मोठी आणि 1 पेक्षा लहान एवढी असली पाहिजे, अशी कंडिशन दिलेली आहे. तिसऱ्या कंडिशनमध्ये काय दिलेलं आहे पहा, कोसेक इनवर्स ऑफ मायनस एक्स बरोबर मायनस कोसेक इनवर्स ऑफ एक्स. आणि हिअर एक्सची कंडिशन काय आहे तुमची पहा, मॉड ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. मॉड ऑफ एक्स का असेल तुमचा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. पहा, पहिल्या प्रॉपर्टीमध्ये आपण इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनविषयी चर्चा केलेली आहे. दुसऱ्या प्रॉपर्टीमध्ये निगेटिव्ह टर्मविषयी चर्चा केलेली आहे. या निगेटिव्हमध्ये कोणकोणत्या टर्म घेतल्या आपण, साईन इनवर्स ऑफ मायनस एक्स. व्हॉट इज द साईन इनवर्स ऑफ मायनस एक्स, मायनस साईन इनवर्स एक्स. What is the tan inverse of minus x, minus tan inverse of x. What is the cosec inverse of minus x, minus cosec inverse of x. आता ह्या कंडिशन आपल्या लक्षात नसल्या तरी चालतात, आपल्याला कोणीही प्रूफ विचारणार नाही, पण आपल्याला कमीत कमी फॉर्म्युले सांगता आले पाहिजे, म्हणून मुलांनी कॉन्सन्ट्रेशन द्यायचं. आता याच्यामध्ये तिसरी प्रॉपर्टी आलेली आहे. आता तिसऱ्या प्रॉपर्टीचा संबंध आपण जनरल ट्रिग्नॉमेट्रीशी लावू. आपल्या साध्या ट्रिग्नॉमेट्रीमध्ये ही जवळपास मॅच झालेली आहे. पण व्हॉट इज कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटा, इथं असं नाही होत. इथं काय होते पहा, पहिलं तुमची कंडिशन दिलेली आहे, कॉस इनवर्स ऑफ मायनस एक्स असेल तर काय. आता जनरल ट्रिग्नॉमेट्री काय सांगते, कॉस ऑफ मायनस थिटा कॉस थिटा, सेक ऑफ मायनस थिटा सेक थिटा. इथं तसं नाही होत, इथं याच्या व्हॅल्यू बदलतात. कॉस इनवर्स ऑफ मायनस एक्स असेल तर याची उत्तर येते पाय मायनस कॉस इनवर्स एक्स. पा, कॉस इनवर्स ऑफ मायनस एक्स किती आला तुमचा, पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स. इथं कंडिशन तीच आहे. ही कंडिशन माहीत नसली तरी चालते. एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -1 लेस दॅन ऑर इक्वल टू +1, अशी या ठिकाणी तुम्हाला कंडिशन दिलेली आहे कॉस इनवर्स ऑफ मायनस एक्सची. असंच तुम्हाला सेक इनवर्स तयार करायचं आहे आणि असंच तुम्हाला कॉट इनवर्स तयार करायचं आहे. दुसरी कंडिशन कोणची पहा तुमची, सेक इनवर्स ऑफ मायनस एक्स. आता सेक इनवर्स ऑफ मायनस एक्स दिलेलं आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सेक इनवर्स ऑफ मायनस एक्स, पाय मायनस सेक इनवर्स ऑफ एक्स वेअर मॉड ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. मॉड ऑफ एक्स का असेल तुमचा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. तिसरी कंडिशन काय असते पहा या ठिकाणी, जर इथं कॉट इनवर्स ऑफ मायनस एक्स दिलेला असेल तर इथं असते पाय मायनस कॉट इनवर्स ऑफ एक्स आणि हिअर एक्स बिलॉंग्स टू आर. मुलं या ठिकाणी करेक्ट स्टेप लिहितात, इथेही करेक्ट लिहितात, इथेही करेक्ट लिहितात. पण प्रॉब्लेम कुठे येतो मुलांचा, या ठिकाणी येतो. मग या ठिकाणी जो प्रॉब्लेम येतो तो अवॉइड करण्यासाठी एक लक्षात ठेवायचं, जनरल कॉस ऑफ मायनस थिटा मायनस कॉस थिटा असतो. सेक ऑफ मायनस थिटा हा मायनस सिम्पली सेक थिटा असतो. पण इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये तसं होत नाही. जर कॉस इन्व्हर्स ऑफ मायनस एक्स असेल तर पाय मायनस कॉस इन्व्हर्स एक्स येते. सेक इन्व्हर्स ऑफ मायनस एक्स पाय मायनस सेक इन्व्हर्स ऑफ एक्स असेल. कॉट इन्व्हर्स ऑफ मायनस एक्स असेल तर पाय मायनस कॉट इन्व्हर्स एक्स, लक्षात ठेवायचं. जशा सरनं प्रॉपर्ट्या शिकवल्या तसं प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँचचे 6 स्टेटमेंट आणि याचा चार्ट आपला तयार असला पाहिजे, आपल्या रूममध्ये लावला पाहिजे आणि तो मग वाचला की आपल्याला प्रॉब्लेम सोपे होतात. मुलं चार्ट तयार करत नाही, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच पाहत नाही, मग प्रॉब्लेम अवघड जातात. आता इथपर्यंत मी तिसरी प्रॉपर्टी तयार केलेली आहे. चौथी प्रॉपर्टी एकदम सोपी आहे. जसा तुमचा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 असतो, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा बरोबर 1, अशा ज्या ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज दिलेल्या आहे त्याच टाईपचं आपल्याला इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे विदाऊट प्रूफ काही आपल्याला फॉर्म्युले दिलेले आहे. ते कसे असतात पहा. पहिला फॉर्म्युला दिलेला आहे साइन इन्व्हर्स ऑफ मायनस एक्स प्लस कॉस इन्व्हर्स ऑफ मायनस एक्स. पहा,
साईन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स मस्ट बी इक्वल टू π/2. आता तुम्ही चुकता कसं तुम्हाला सांगतो पहा, हा फॉर्म्युला तुम्हाला समजतो तो ॲप्लिकेशनमध्ये टाकतो आणि मग ॲप्लिकेशनमध्ये तुमचा प्रॉब्लेम येतो साईन इनवर्स √1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस कॉस इनवर्स √1 मायनस एक्स स्क्वेअर. फ्रॅक्शन ऑफ सेकंदात तुम्हाला सांगता आलं पाहिजे सर याचा आणि याचा अँगल सेम असेल तर याचं उत्तर π/2 मध्ये येते. लक्षात ठेवा हा पार्ट आपल्याला जसाच्या तसा डिफरन्शिएशनमध्ये सेकंड पार्टमध्ये येणार आहे इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये. त्याच्यामुळं 2 in 1 कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. हे झालं तुमचा फॉर्म्युला, ते झालं तुमचं एक्झाम्पल. आता दुसरा कोण आहे पहा तुमचा इथं, जर या ठिकाणी टॅन इन्व्हर्स एक्स प्लस कॉट इन्व्हर्स एक्स असेल तर याचं उत्तरसुद्धा π/2 असते. आता इथं कंडिशन असते तुमच्या एक्सची किंमत कशी असते पहा, दोन्ही केसमध्ये एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -1 लेस दॅन ऑर इक्वल टू 1 म्हणजे साईन आणि कॉससाठी. गरज नाही पण तुमच्यासाठी सांगतो एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -1 लेस दॅन ऑर इक्वल टू +1. आता टॅनमध्ये कंडिशन काय असेल, एक्स ग्रेटर दॅन एक्स बिलॉंग्स टू आर. एक्स काय असेल तुमचा बिलॉंग्स टू आर. लिहायचंच काम असेल तुम्हाला तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता की या ठिकाणी याची एक्सची व्हॅल्यू बिलॉंग्स टू आर अशी असली पाहिजे. तिसरी प्रॉपर्टी काय आहे तुमची पहा, सेक इन्व्हर्स एक्स प्लस कोसेक इन्व्हर्स एक्स मस्ट बी इक्वल टू π/2. दॅट इज हिअर मॉड ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आर. मॉड ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आर. अशा प्रकारे तुम्ही 4 प्रॉपर्टी शिकल्या. 4ही प्रॉपर्टीचा अभ्यास इथल्या इथं झाला. एकदम सिंपल प्रॉपर्टी पाठ करायची गरज नाही. कोसेक इन्व्हर्स 1/x आलेला असेल तर साईन इन्व्हर्स एक्स देतो. जसं आपण जनरल टिग्नॉमेट्रीमध्ये शिकवत होतो कोसेक थिटा जर असेल तर 1/sin थिटा येतो आणि साईन थिटा असेल तर 1/, कोसेक थिटा येतो. त्याच टाईपची पहिली प्रॉपर्टी आहे कोसेक इन्व्हर्स 1/x साईन इन्व्हर्स एक्स, सेक इन्व्हर्स 1/x कॉस इन्व्हर्स एक्स, कॉट इन्व्हर्स 1/x टॅन इन्व्हर्स एक्स. फक्त इथं लक्षात ठेवलं एक्स ग्रेटर दॅन 0 असेल तर हे, एक्स लेस दॅन 0 असेल तर -π प्लस कॉट इन्व्हर्स 1/x असते. प्रॉपर्टी नंबर सेकंडमध्ये साईन इन्व्हर्स ऑफ -x मायनस साईन इन्व्हर्स एक्स. what is the value of cosec inverse of -x minus cosec inverse x. what is the value of tan inverse of -x minus tan inverse x. झाली तिसरी प्रॉपर्टी तयार. चौथीमध्ये आता काय लक्षात ठेवायचं, इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन पहिले साईडला लिहून घेतले तुम्ही. पहा इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हा आला, दुसरा हा आला, बरोबर आहे, आणि तिसरा तुमचा हा आला. असे याचं क्लासिफिकेशन करू शकतो आपल्यासाठी समजण्यासाठी. इकडं कोणाला तुमचा कॉस इन्व्हर्स 1/x, सेक इन्व्हर्स 1/-x किंवा जनरल सांगून राहिलो तुम्हाला. पहा आता इथं आलं तुमचं सेक इन्व्हर्स ऑफ एक्स आणि इकडं आलं तुमचं या ठिकाणी कॉट इन्व्हर्स ऑफ एक्स. हे तुमचे इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन तयार झाले. मग इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये मायनस असेल तर साईन कोसेक आणि टॅन मायनस साईन घेऊन लिहायचं. जर तुमचा जो कॉस सेक आणि कॉट असेल तर पाय मायनस घ्यायचं. बस संपलं. प्रॉपर्टी नंबर 3 झाली. प्रॉपर्टी नंबर 4मध्ये काय झालं तुमचं, साईन इन्व्हर्स एक्स प्लस कॉस इन्व्हर्स एक्स असेल तर π/2 आयडेंटिटी सारखा फॉर्म्युला आहे. टॅन इन्व्हर्स एक्स प्लस कॉट इन्व्हर्स एक्स असेल तर π/2. सर काय म्हणतात तुम्हाला या ठिकाणी अँगल बदलू शकतो, पण तुम्हाला जर समजलं अँगल सेम असेल त्याचं उत्तर π/2 येते. आपल्याला आताही काम आहे आणि डेरिव्हेटिव्हमध्ये सुद्धा काम आहे. त्याच्यानंतर सेक इन्व्हर्स एक्स प्लस कॉसेक इन्व्हर्स एक्स या कंडिशनची आपल्याला गरज नसते, पण आपण सांगतो. अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी 4 प्रॉपर्टी शिकल्या. आता तुम्हाला 5वी प्रॉपर्टी शिकायची आहे. या प्रॉपर्टीमध्ये थोडं तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला ताबडतोब क्लिअर होईल व नेमकी 5वी प्रॉपर्टी कोणची. तशा आपल्या पुस्तकामध्ये 5च प्रॉपर्ट्या दिलेल्या आहे. आपण 6 प्रॉपर्ट्या ट्रीट करणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. 6 प्रॉपर्ट्या कशा असणार आहे त्याच्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. 5व्या प्रॉपर्टीमध्ये आपल्या टॅनच्या रिलेटेड प्रॉपर्टी तयार करण्यात आलेली आहे. आता टॅनच्या रिलेटेडमध्ये 2 कंडिशन असतात पहा. हे फॉर्म्युलेसुद्धा आपल्याला भविष्यात काम पडणार आहे. त्याच्यामुळे एकदम महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. भरपूर गणित या प्रॉपर्टीवर. प्रॉपर्टी नंबर 5 पहा. प्रॉपर्टी नंबर 5 काय दिले, प्रॉपर्टी नंबर 5 इथं दिलेलं आहे टॅन इन्व्हर्स एक्स प्लस टॅन इन्व्हर्स वाय. पण या ठिकाणी एक्सच्या आणि व्हॅल्यूवर 2 प्रॉपर्ट्या तयार होतात. म्हणजे याच्यातला दुसरा प्रकार काय पहा, इथं दिलेलं आहे बा टॅन इन्व्हर्स एक्स प्लस टॅन इन्व्हर्स वाय. याचा विचार केला तर इथं येतो टॅन इन्व्हर्स इथं एक्स प्लस वाय अपॉन 1 - XY. याचा विचार केला तर इथं येतो पाय प्लस टॅन इन्व्हर्स
एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. तुम्हाला प्रश्न पडला असेल सर काहीतरी तुम्ही आम्हाला चुकीचे सांगून राहिलेले. यामध्ये पहा बरं दोन्ही पण सारखंच आहे. पहिला प्रॉपर्टी टॅन इनवर्स एक्स आहे, टॅन इनवर्स वाय. दुसऱ्यामध्ये टॅन इनवर्स एक्स, टॅन इनवर्स वाय. पण दोघांमध्ये चेंजेस झालेला आहे. असा चेंजेस का झालेला आहे ते सांगा. तुम्ही सांगा बरं गेस करून की नेमकं दोन्ही प्रॉपर्ट्यामध्ये LHS सेम असताना RHS वेगळा आला. म्हणजे काय झालं असं पहा, ह्या दोन्हीही प्रॉपर्टी किंवा दोन्हीही प्रॉपर्टीच्या टर्म हे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू डिपेंड असल्या पाहिजे. जर समजा एक्स ग्रेटर दॅन 0 असेल, वाय ग्रेटर दॅन 0 असेल आणि एक्स वायची किंमत ग्रेटर दॅन 1 आलेली असेल, पहा कंडिशन, सॉरी एक्स वायची किंमत लेस दॅन 1 आलेली असेल, म्हणजे एक्स पॉझिटिव्ह वाय पॉझिटिव्ह पण दोघांचा गुणाकार जर एकपेक्षा लहान असेल तर ही प्रॉपर्टी यूज करतात. कळलं का? याच्यात भरपूर गणित आहे, महत्त्वाची लक्षात ठेवा. जर समजा या ठिकाणी एक्स कॉमा वाय ग्रेटर दॅन 0 आहे आणि एक्स वायचा मल्टिप्लिकेशन केला तो 1 पेक्षा जर मोठा आलेला असेल तर ही प्रॉपर्टी यूज करतात मित्रांनो. पहा म्हणजे LHS सेम असताना काय चेंजेस झालेला आहे, हा मोठा इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. इथं टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय याचं उत्तर हे आलं. इथं बी टॅन इनवर्स एक्स टॅन इनवर्स वाय याचं उत्तर हे आलं. LHS सेम असताना RHS कसं काय वेगळे आले. इथं एक्स आणि वायची किंमत पॉझिटिव्ह आहे पण एक्स वायचा गुणाकार जर एकपेक्षा लहान येत असेल तर पहिली प्रॉपर्टी यूज करा. जर एक्स वायचा गुणाकार 1 पेक्षा मोठा येत असेल तर दुसरी प्रॉपर्टी यूज करा. समजा एक्स पॉझिटिव्ह आहे, वाय पॉझिटिव्ह आहे आणि एक्स वायचं मल्टिप्लिकेशन हे 1 पेक्षा मोठं येत असेल तर व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय. दिस व्हॅल्यू मस्ट बी इक्वल टू पाय प्लस टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. त्याच्यानंतर प्रॉपर्टी नंबर 3 आहे पहा. या ठिकाणी टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय. हिच्यात जशाच 2 प्रॉपर्ट्या तशाच्या 2 प्रॉपर्ट्या नाही. इथं सरळ सरळ काय करायचं पहा, इथं पॉझिटिव्ह इथं पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह आलं, या ठिकाणी पॉझिटिव्ह इथं पॉझिटिव्ह इथे निगेटिव्ह आलं. इथं निगेटिव्ह आलेलं असेल तर वरती निगेटिव्ह येईल खाली पॉझिटिव्ह येईल. टॅन इनवर्स एक्स मायनस वाय 1 प्लस एक्स वाय. जसा आपण टॅन ए प्लस बी टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला डेव्हलप केला त्याच टाईपचा आपण या ठिकाणी फॉर्म्युला डेव्हलप केलेला आहे. टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय असेल तर याची येणारी व्हॅल्यू टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय एवढी असते. इथं कंडिशन नाही एक्सची किंमत कशी आहे आणि वायची किंमत कशी आहे. फक्त एक लक्षात ठेवा इथं एक्स आणि वाय हा ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह असतो. या तिन्ही केसमध्ये एक्स वायची किमती पॉझिटिव्ह आहे. फक्त इथे एक्स वायचा प्रॉडक्ट कसा आहे लेस दॅन 1 हा फॉर्म्युला, एक्स वायचा प्रॉडक्ट ग्रेटर दॅन 1 मधात प्लस आहे हा फॉर्म्युला. निगेटिव्ह साईन असेल तर डायरेक्ट टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय अपॉन इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स मायनस वाय अपॉन एक्स प्लस वाय. माझ्यासोबत एकदा मनातल्या मनात प्रॉपर्टी नंबर 5 म्हणा बरं. सर्वात जास्त तुम्हाला प्रॉब्लेम विचार दिसणार आहे. चला पहिली प्रॉपर्टी टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय is equal to tan inverse in bracket x plus y upon 1 minus xy where x comma y greater than 0 and the product of xy less than 1. प्रोडक्ट ऑफ एक्स वाय लेस दॅन 1. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, हीच प्रॉपर्टी डबल सांगायची. टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय मस्ट बी इक्वल टू पाय प्लस टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. आता मोठा प्रश्न पडला याच्यामध्ये काय चेंजेस झालेला आहे. याच्यामध्ये एक्स वायची किंमत ग्रेटर दॅन 0 दिलेली आहे आणि एक्स वायचा गुणाकार किंवा एक्स वायचा प्रोडक्ट हा 1 पेक्षा मोठा आहे म्हणून ह्यामधला डिफरन्स तुम्हाला लक्षात आला पाहिजे. तिसरी प्रॉपर्टी काय दिलेली पहा, टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय मायनस साईन आहे, एक्स पॉझिटिव्ह वाय पॉझिटिव्ह सरळ सरळ टॅन इनवर्स एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय. नंबर ऑफ प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे. आपल्या पुस्तकामध्ये 5 प्रॉपर्टी दिलेली, आपण एक 6वी प्रॉपर्टी लिहू. आपल्याला कोणत्याही प्रॉपर्टीचा प्रूफ नसलं काही गरज नाही आहे, प्रूफ असो नसो आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आता या ठिकाणी समजा गरज पडली तर आपण प्रूफही देऊ शकतो, वाचू शकतो. तुम्ही पुस्तकामध्ये प्रॉपर्टी शिकताना त्याचा प्रूफ वाचून घ्या. एकदम सिम्पल प्रूफ आहे, मल्टिपल अँगलवर शिकवलेला प्रूफ आहे. प्रॉपर्टी नंबर 6 काय पास कशी आहे तुमची पहा, 2 टाइम टॅन इनवर्स एक्स आला बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 2 टाइम टॅन इनवर्स एक्स आला. आता तुम्ही थोडे चक्रात पडले, सर हे बी काय नवीनच सांगून राहिले तुम्ही, मागच्यासारखंच सांगून राहिलेलं आहे बा. या तिघायच्या बी LHS सेम आहे पण RHS तर आम्हाला डिफरंट कशा येतात हे प्रूव्ह करून दाखवा. ॲक्च्युअल तिन्ही प्रॉब्लेम ॲट ए टाईम इक्वेट करू शकतो आपण. याचा येणार फॉर्म्युला कोण आहे पहा, साईन इनवर्स 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर.
साइन इनवर्स 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर हिअर मॉड ऑफ एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 1 ही कंडिशन लक्षात ठेवायची. 2 टाइम टॅन इनवर्स एक्स असेल तर याची येणारी व्हॅल्यू येते तुमची कॉस इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर हिअर एक्स ग्रेटर दॅन 0 असतो. तिसरी व्हॅल्यू असते तुमची टॅन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. तुम्हाला पहिला आणि तिसरा सारखाच वाटतो, पण पहिल्यामध्ये प्लस साईन आहे, याच्यामध्ये मायनस साईन आहे. डबल लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा इथं 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर अशा टाईपचा फॉर्म्युला डेव्हलप होतो. आणि या ठिकाणी कंडिशन काय आहे, एक्स ग्रेटर दॅन -1 आहे, लेस दॅन एक्स ग्रेटर दॅन -1 लेस दॅन आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 नाही. याला तुम्ही असंही लिहिलं तर काही प्रॉब्लेम येत नाही. भविष्यात तुम्हाला डेरिव्हेटिव्हमध्ये काम पडते. सेकंड पेपरमध्ये तुम्ही असा यूज करता वेगवेगळ्या फॉर्ममध्ये. 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू कॉस इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टॅन इनवर्स 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. असाही फॉर्म्युला कधी कधी आपण त्या ठिकाणी इक्वेट करतो. अशा प्रकारे तुम्ही 6 प्रॉपर्टी शिकलेल्या आहे. त्या 6 प्रॉपर्टीवर आधारित तुम्हाला प्रॉब्लेम तयार करायचा आहे. 6व्या प्रॉपर्टीचा प्रूफसुद्धा आपण देणार आहे, कारण असं आपल्याला एक्झाम्पल विचारलेलं आहे त्यांना प्रूफमध्ये शेवटी हे बघा 2 टाइम टॅन इनवर्स एक्स 2 टाइम टॅन इनवर्स एक्स 2 टाइम टॅन इनवर्स एक्स. आता याची व्हॅल्यू किती आहे, साइन इनवर्स 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर किंवा असं लिहा. आता तुम्हाला प्रश्न पडला असं सर हे कसं आलेलं आहे, तर आपण काय करू, एकदा मल्टिपल अँगलची रिव्हिजन करू. ॲक्च्युअली हे शिकवताना तुम्हाला मल्टिपल अँगलची रिव्हिजन करायला पाहिजे. कोणचे मल्टिपल अँगल पहा बरं, अँगल फॉर 2 थीटा, अँगल फॉर 2 थीटा. पहिला फॉर्म्युला कोणचा आहे पहा तुमचा, साइन 2 थीटा बरोबर 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. व्हॉट इज कॉस 2 थीटा बरोबर 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. व्हॉट इज टॅन 2 थीटा इज नथिंग बट 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. हा जो मल्टिपल अँगल दिलेला आहे तुम्हाला पहा, या मल्टिपल अँगलवरूनच हा प्रूफ तयार होतो. एकदम प्रूफसुद्धा सोपे आहे, पण याच्या मदतीनं हे तयार झालेले आहे. जसे साईन कॉस टॅन 2 आहे, त्याच प्रकारे 2 टाइम टॅन इनवर्स एक्सची किंमत साईन इनवर्सच्या 3 टर्म एवढी असते, असं आपण या ठिकाणी सांगितलं. या ठिकाणी तुम्ही 6 प्रॉपर्ट्या शिकलेले. सरांनी 6 प्रॉपर्टीचा तुम्ही घरी चार्ट तयार करा, वाचा आणि मग तिच्यावर आधारित तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. सोबत त्या चार्टमध्ये प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँचचा कन्सेप्ट टाका. ते आता तुम्हाला एकदा सांगतो पहा. समजा इथं साईन 30 आलेलं असेल तर साईन 30 किती येते तुमचा 1/2 येते, बरोबर आहे का नाही. हा कोण आहे तुमचा डोमेन, हा कोण आहे तुमचा डोमेन, हा कोण आहे तुमचा रेंज. आता इन्व्हर्समध्ये पहा बरं किती सोपं आहे. नेमकं काय होते पहा बरं, उलटं होते फक्त. हे पहा साईन इन्व्हर्स 1/2 आलेला असेल, याचं उत्तर 30 किंवा π/6 येते. याचं उत्तर किती येते तुमचं 30 किंवा π/6. म्हणजे व्हॉट इज साईन 30 1/2, व्हॉट इज साईन इन्व्हर्स 1/2 30. याचा यूज तर आपण ऑलरेडी इनडायरेक्ट केलेला आहे. फक्त निगेटिव्ह टर्ममध्ये काय करायचं एवढं लक्षात ठेवायचं. त्या प्रॉपर्ट्या सांगणार आहे. हा डोमेन हा रेंज होता. इथं काय असेल सांगा, हा डोमेन आहे आणि हा तुमची रेंज आहे. ही तुमची काय असेल रेंज आहे. हिच्यावर तुमच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच पण आहे. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच म्हणजे हा अँगल कुठून कुठपर्यंत प्रेझेंट असतो. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच आणि प्रॉपर्टी शिकवलेल्या आहे. इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आपण पहिल्या पार्टमध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये प्रिन्सिपल व्हॅल्यू आणि जनरल व्हॅल्यू असे 2 कन्सेप्ट शोधले होते आपण. प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन. त्याच प्रकारचा छोटा कन्सेप्ट या ठिकाणी आलेला आहे. त्या प्रिन्सिपल जनरल सोल्युशनमध्ये आपण साईन कॉस टॅन कॉट सेक आणि कोसेक या टर्मचे प्रिन्सिपल आणि जनरल सोल्युशन शोधून काढले होते. आपला नियम होता दिलेली टर्म साईन कॉस आणि टॅनमध्येच असली पाहिजे. कॉट असेल तर टॅनमध्ये कन्वर्ट करत होतो, सेक असेल तर कॉसमध्ये कन्वर्ट करत होतो आणि कोसेक असेल तर साईनमध्ये कन्वर्ट करत होतो. जर तुमची पॉझिटिव्ह टर्म असेल, समजा इथं जर तुमचा असा आला साईन π/6 बरोबर 1/2 जर आलेला असेल तर डायरेक्ट तुम्ही प्रिन्सिपल सोल्युशन हे π/6 लिहित होते, बरोबर आहे का, पॉझिटिव्ह टर्म असेल तर. आणि दुसरी पॉझिटिव्ह जर तुम्हाला काढायची असेल तर अलाइड अँगलनं शोधत होते तुम्ही, म्हणजे ज्या ठिकाणी साईन पॉझिटिव्ह असतो असा.
साईन पॉझिटिव्ह कुठं आहे? दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये. म्हणजे साईन पाय मायनस थिटा आला तुमचा साईन पाय मायनस पाय बाय 6, म्हणजे इथं आला तुमचा साईन 5 पाय बाय 6. म्हणजे पाय बाय 6 आणि 5 पाय बाय 6 हे तुमच्या प्रिन्सिपल सोल्युशन होते दिलेल्या टर्मचे. तसेच तुमची निगेटिव्ह टर्म दिलेली असेल तर निगेटिव्ह टर्ममध्ये दोन्हीही प्रिन्सिपल सोल्युशन तुम्ही हे अलाइड अँगलनं शोधून काढत होते. पॉझिटिव्ह टर्म असेल तर एक किंमत तुम्ही कशानं काढत होते पहा, एक डायरेक्ट घेत होते आणि दुसरी अलाइड अँगलनं घेत होते. तसंच तुम्ही जनरल सोल्युशन पाहिलेलं आहे. त्याच टाईपचं आपल्याला काय करायचं आता, फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू शोधून काढायची आहे. पण या प्रिन्सिपल व्हॅल्यूमध्ये आपल्याला इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे कसं पहा, साईन इन्व्हर्स -1/2 आलेलं आहे. इथं जर साईन इन्व्हर्स 1/2 असते तर डायरेक्ट तुम्ही लिहिलं असतं पाय बाय 6 उत्तर आहे. पण इथं फरक काय झाला पहा, इथं तुमचा साईन इन्व्हर्स 1/2 आलेला आहे. म्हणजे डोमेन आणि रेंज इंटरचेंज झालेले आहे. हा डोमेन हा रेंज आहे, इकडं काय झालेलं आहे पहा, हे तुमचा डोमेन आहे ना, आता तुमची रेंज येणार आहे. म्हणजे इंटरचेंज होतात कन्सेप्ट इन्व्हर्समध्ये. साईन इन्व्हर्स 1/2 ची किंमत तुम्हाला डिटरमाइन करायची. तर साईन इन्व्हर्स -1/2 इज टू बी डिटरमाइन. व्हॉट इज साईन ऑफ मायनस थिटा? मायनस साईन थिटा असेल. मग साईन इन्व्हर्स ऑफ -1/2 किती आला तुमचा? -1/2. नर का सर इन्व्हर्स लिहिला नाही? जनरल तुम्ही इन्व्हर्स जरी लिहिलेला असेल तरी तुमचा इथं प्रॉब्लेमच नाही आहेत. जनरल सांगून राहिले सर साईन ऑफ -1/2 असेल तर -1/2. हिअर -1/2 कुठे बिलॉंग्स टू आहे? -1 आणि 1. तुम्ही पाहिला आत्ता प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँचमध्ये हे पहा, एक्स तुमचा लाईज बिटवीन -1 to 1 आणि अँगल लाईज बिटवीन -π/2 to π/2. हा तुमचा प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच आहे. मध्ये इथं तुमचा काय झाला पहा, -1/2 या दोघांच्या मधात आहे आणि -π/6 हा तुमचा -π/2 आणि π/2 याच्या रिलेटेड असलं पाहिजे. आता तुम्हाला काय करायचं, साईन इन्व्हर्स ऑफ -1/2 घ्यायचं. दिस साईन इन्व्हर्स ऑफ -1/2 किती आला तुमचा पहा, डायरेक्ट -π/6 आलेला आहे. तर का सर या ठिकाणी तुम्ही काही अलाइड अँगल गिलाइड अँगल यूजच केला नाही. आपल्याला अलाइड अँगल यूजच करायचा नाही. आपण डायरेक्ट म्हटलं होतं साईन इन्व्हर्स ऑफ -θ बरोबर -sin θ अशी टर्म कन्सिडर केली. मग साईन इन्व्हर्स ऑफ -1/2 किती आला तुमचा? -π/6 आला. मग -π/6 किंमत आल्यानंतर प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच किती आली तुमची? साईन इन्व्हर्स ऑफ -1/2 इज -π/6. आता ही जी -π/6 व्हॅल्यू आहे पहा, -π/6 लाईज बिटवीन -π/2 आणि π/2. म्हणजे तुमचा -π/6 दोघांच्या मधात डिपेंड आहे. म्हणजे प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच ऑफ साईन इन्व्हर्स -1/2 किती आलं? -π/6. असंच तुमचं जर इथं समजा साईन इन्व्हर्स ऑफ पहा, साईन इन्व्हर्स ऑफ -1/√2 आलेलं असेल, म्हणजे इथं -1/√2 आलेलं असेल, याचं उत्तर किती येईल? -π/4 आलेलं असेल. इथं जर समजा तुमचं √3/2 असेल, तिथं काय असेल? -π/6 असेल. म्हणजे एका प्रॉब्लेम तुम्ही 6 प्रॉब्लेम तयार करतात. आपल्याला फक्त समजून घ्यायचे, 6 प्रॉब्लेम लिहायचे नाही, कोणचा तरी एक प्रॉब्लेम लिहिता आला पाहिजे. तर लक्षात ठेवा हा इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे, याची -π/6 आहे, ह्याच्या रिलेटेड आहे. ही झाली प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. असं सरांनी काय केलं तुम्हाला पहा, इथंच सांगितलं तुमचं पहा, साईन ऑफ -π/4 मागं पुढं पाहून घ्यायचं तुम्हाला. आता इथं साईन इन्व्हर्स ऑफ साईन ऑफ -π/4 दिलेलं आहे. जनरल उदाहरण सांगून राहिलेलं आहे. इथं -1/√2 आलं, मग -1/√2 बिलॉंग्स टू -1 to 1, -π/4 बिलॉंग्स टू -π/2 π/2. म्हणजे साईन इन्व्हर्स ऑफ -1/√2 किती येते? -π/4. हे बघ साईन इन्व्हर्स ऑफ -1/√2 किती येते? -1/4. म्हणजे इथं साईन इन्व्हर्स ऑफ -1/√2 किती आलं? -π/4. म्हणजे प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच किती आली याची? -π/4. हे तोंडी सांगितलं होतं आपण. इथे एक लक्षात ठेवायचं साईनमध्ये, साईन ऑफ साईन इन्व्हर्स एक्स बिलॉंग्स टू -1 1, साईन इन्व्हर्स ऑफ साईन वाय बिलॉंग्स टू -π/2 π/2. असंच आपण भरपूर उदाहरणं सॉल्व्ह करू शकतो. आता आपलं उदाहरण दुसरं घ्यायचं. निगेटिव्हचे 3-4 उदाहरणं, पॉझिटिव्हचे 3-4 उदाहरणं. किती सोपे असतात पहा. तुम्ही याच्यासाठी 1/2 1/√2 √3/2 1 असे नंबर ऑफ उदाहरणं तयार करू शकता. आता मी साईन इन्व्हर्स 1/2 पॉझिटिव्ह टर्म घेतली, डायरेक्ट तुमचं उत्तर आलं π/6. आता 1/2 व्हॅल्यू कुठं आहे? -1 आणि 1च्या मधात आहे, आणि π/6 हे कुठं आहे? -π/2 आणि π/2च्या मधात आहे. -π/2 म्हणजे किती असेल तुमचं पहा, -90 लेस दॅन ऑर इक्वल टू इथं आलेलं असेल 30 लेस दॅन ऑर इक्वल टू तिथे आलेलं 90. हे करेक्ट आहे. म्हणजे प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच किती आली? π/6 झालं.
आता दुसरं एक उदाहरण सांगतो सोपं. समजा याचं उत्तर जर 1/2 π/6 आलं तर साईन ऑफ पाय मायनस थिटा जर घेतला तो साईन 5 π/6 येतो आणि साईन 5/6ची किंमत 1/2 येते. इथं मोठं इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. आता साईन 5 π/6 1/2 आला, जसं आपण या उदाहरणामध्ये पाहिलं होतं पहिल्या 5/6 5/6 दोन्ही प्रिन्सिपल व्हॅल्यू चालत होत्या. मग इथं मी काय केलं, या पॉझिटिव्ह टर्मसाठी ही एक किंमत काढली आणि ही एक किंमत काढली. याचंही उत्तर तुमचं किती आलं 1/2 आणि याचंही उत्तर किती आलं तुमचं 1/2. मग आता तुमच्या मनाला प्रश्न विचारला असेल, सर आता काय करू पहा, साईन इनवर्स 1/2 हे -5 π/6 आहे, याची व्हॅल्यू 5 π/6 आहे, याची ही व्हॅल्यू बरोबर आहे, याची व्हॅल्यूसुद्धा त्या ठिकाणी π/6 आहे. दोन्हीपैकी कोणची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. मग याच्यासाठी आपण काय करायचं पहा, नेमकं हा π/6 आहे, हा 5 π/6 आहे. मग आता π/6 कोणाच्या रिलेटेड आहे तुमच्या -π/2 आणि π/2च्या रिलेटेड. 5 π/6 म्हणजे किती आला पहा, 5 π/6 म्हणजे 30 × 5 बरोबर 150 आलेला आहे. 150 याच्या मधात लाईज झालेला आहे का, नाही. त्याच्यामुळं आपण याची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच घेऊ शकत नाही. एक काम करू, आपण डबल एक पॉझिटिव्हचं उदाहरण तुमच्यासाठी डिस्कस करू, म्हणजे तुम्हाला अजून ॲक्युरेसी येईल, तुम्हाला कळेल. एकाचा जर अभ्यास झाला तर दुसऱ्या इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा तुम्हाला अभ्यासही करण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त समजलं पाहिजे. पहा आता या ग्रंथामध्ये असं आलेलं आहे, साईन इन्व्हर्स √3/2 याची प्रिन्सिपल व्हॅल्यू तुम्हाला काढायची. मग काय झालं ढोबळमाना, तुम्ही काय म्हटले सर, साईन इन्व्हर्स √3/2 मस्ट बी इक्वल टू π/3. या ठिकाणी काय म्हटले तुम्ही, √3/2 बिलॉंग्स टू -1, अँड द व्हॅल्यू ऑफ π/3 बिलॉंग्स टू -π/2 आणि π/2. हे बघा, साईन इन्व्हर्स √3/2 π/3 आला. √3/2 याच्या रिलेटेड, ही किंमत याच्या रिलेटेड आहे. आणि मग याची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच, प्रिन्सिपल व्हॅल्यू ही आली त्याची π/3. पण समजा मी इथं काय केलं, इथं मी काढलं तुमचं साईन ऑफ पाय मायनस थिटा, साईन ऑफ पाय मायनस π/3 बरोबर साईन 2π/3 घेतला. आणि मग जर मनाला प्रश्न विचारला साईन √3/2 याची किंमतसुद्धा 2π/3 येते. म्हणजे मग आता या ठिकाणी काय झालं पहा, √3/2 बिलॉंग्स टू -1, आहे. पण या ठिकाणी 2π/3 ची व्हॅल्यू ही -π/2 आणि π/2 याच्या रिलेटेड नाही. म्हणजे आपल्याला ही प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच घेता येत नाही. आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू घेता येत नाही का, कारण की हा अँगल ही प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँचची कंडिशन सॅटिस्फाय करत नाही. पहा उदाहरणं फक्त समजून घ्या की बा सरांनी पॉझिटिव्ह निगेटिव्हचे शिकवलेले आहे. मग आता इथं 2 किमती आलेल्या आहे, एक π/3 आलेला आहे, एक 2π/3 आलेला आहे. 2π/3 घ्यायचा का, नाही घ्यायचा. का घ्यायचा नाही 2π/3 आहे, कारण तो ही कंडिशन सॅटिस्फाय करत नाही, हा कंडिशन सॅटिस्फाय करतो. असंच आपण साईनसाठी जशी चर्चा केली 5-6 प्रॉब्लेमची, तशीच तुम्ही कॉससाठी एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह करा. तसंच तुम्ही एक टॅनचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह करा. म्हणजे पूर्ण प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँचचा अभ्यास तुमच्या वर्गात इथल्या इथं होऊन जातो. चला पहा, एक तुमचं उदाहरण आता या ठिकाणी आपण काय करू, कॉससाठी कन्सिडर करू. कॉससाठी कन्सिडर करू कॉस इन्व्हर्स √3/2. पहा, कॉस इन्व्हर्स √3/2 याची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच आपल्याला डिटरमाइन करायची. याची आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू डिटरमाइन करायची जर असेल तर तुम्ही काय करसान पहा, इथं लिहिलं बरोबर आहे. इथं आलं पॉझिटिव्ह टर्म म्हणून ताण घेऊ नका. √3/2 बरोबर इथं आला तुमचा π/6. आता इथं पहा तुमचा √3/2 बिलॉंग्स टू -1 आणि 1 आणि π/6 बिलॉंग्स टू या ठिकाणी आला -π/2 आणि π/2. म्हणजे कॉस इन्व्हर्स √3/2 ची किंमत -1 आणि 1च्या रिलेटेड आहे. π/6 ची किंमत याच्या रिलेटेड दिलेली असेल, बरोबर आहे. ही याच्या रिलेटेड, ही याच्या रिलेटेड आहे. आता आपल्याला काय करायचं असेल पहा, ह्या 2 टर्मवरून समोर जायचं आहे. 2 टर्मवरून समोर जाताना आपल्याला फिक्स झालेलं आहे प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कॉस इन्व्हर्स √3/2 इज π/6 आलं.
पण मागच्या गणितासारखे मी एक समजून सांगतो. आता कॉस कुठं पॉझिटिव्ह सांगा बरं. कॉस थिटा पॉझिटिव्ह कुठे आहे? फोर्थ क्वाड्रंटमध्ये. कॉस 2π मायनस थिटा काय असतो? पॉझिटिव्ह असतो तुमचा कॉस थिटा. मग इथं कॉस 2π मायनस π/6 जर घेतला तर आला कॉस 11π/6. किती आला? 11π/6. म्हणजेच काय होऊ शकते पहा, कॉस इनवर्स √3/2 ची किंमत तुमची 11π/6 असेल. मग जसं इथे कंडिशन सॅटिस्फाय झाली तशी काय झाली पहा बरं. √3 ची किंमत -1 आणि 1च्या रिलेटेड आहे, पण 11π/6 ची किंमत या ठिकाणी -π/2 आणि π/2 याच्या रिलेटेड नाही आहे. पहा इथं सॉरी 0 to π पाहिजे. कॉसची कंडिशन काय आहे तुमची? 0 to π. 0 to π. इथं 0 to π आलं. इथं कोण आला तुमचा पहा? 0 to π. हा आला 0 to π. मग आता या ठिकाणी तुमचं 0 to π दोन कन्सेप्ट क्लिअर झालेले आहे. मग आता या ठिकाणी मला सांगा 11π/6 म्हणजे किती येतो? 30 × 11 बरोबर इथं 0, इथं 330. म्हणजे 0 आणि पायच्या मध्ये 330 आहे का? नाही. म्हणजे ही किंमत याच्या रिलेटेड असली पाहिजे का? नाही आहे. म्हणजे या ठिकाणी काय करायचं, हे पूर्ण टर्म लिहायचंच नाही. म्हणजे आपण पॉझिटिव्ह टर्म असेल तर प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच एकच लिहायची, ही लिहिण्याची गरज नाही. तुम्हाला जर प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच एका वाक्यात विचारलेलं असेल तर डायरेक्ट लिहायचं तुम्हाला की कॉस इनवर्स √3π/2 π/6 लगेच प्रिन्सिपल व्हॅल्यू मस्ट बी इक्वल टू π/6 आणि दोन टर्म लिहून टाकायच्या. असंच तुम्ही तोंडी चर्चा करा बरं माझ्याशी. आता समजा इथं कॉस इनवर्स 1/2 असेल, बरोबर आहे. याची प्रिन्सिपल व्हॅल्यू किती येणार आहे? याची प्रिन्सिपल व्हॅल्यू येणार π/3. कॉस इनव्हर्स 1/√2 असेल तर प्रिन्सिपल व्हॅल्यू किती येणार? π/4. कॉस इनव्हर्स, बरोबर आहे. या ठिकाणी कॉस इनव्हर्स जर तुमचं 1 असेल तर हे किती येणार तुमचा? 0. हे झालं तुमच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कॉस. हे कोण झालं तुमच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कॉस.